हिरव्यागार बाजरीच्या खमंग आणि कुरकुरीत खारोड्या किंवा सांडगे उन्हाळ्यात बनवून वर्षभर साठवून ठेवता येतात. चला तर मग रेसिपी सुरू करूया. एका भांड्यात 1 किलो बाजरी घातली आहे, स्वच्छ निवडली. ताट घेतलं आहे, त्याच्यावरती ओला सुती कपडा ठेवायचा आहे. असा ओला कपडा थोडा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त ओला नाही राहू द्यायचा. आणि त्याच्यावरती आता आपल्याला बाजरी घालायची आहे सगळी. चारी बाजूचं असं टोक घ्यायचं आणि हाताने असं पुसून घ्यायचं आहे, म्हणजे जो मातीचा कण असतो बाजरीला तो निघून जातो आणि बाजरी स्वच्छ होते. बघू शकतात. आता आपण काढून एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरचं भांडे घेतलं आहे, त्याच्यात आपण बाजरी घालूया. चालू बंद असं मिक्सर फिरवायचं आहे. जास्त पीठ आपल्याला बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं. जसा रवा असतो तसं ते पीठ ठेवायचं आहे, जास्त बारीक पण नाही. अशाने मग खाडोऱ्या चांगल्या लागत नाही. एक प्लेट घेतली आहे, त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे. मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण त्या चाळणीत घालायचं आहे. ते चाळून घ्यायचं आहे. पीठ खाली ठेवायचं आणि रवा वरती त्या चाळणीमध्ये. अशा पद्धतीने हे सगळं पीठ चाळून घ्यायचं. 2 भांडे केले. एका ह्याच्यात बाजरीच्या कण्या आणि दुसऱ्या ह्याच्यात पीठ असं साईडला ठेवलं आहे. ओवा पाऊण वाटी, लसूण अर्धी वाटी, तीळ गावरानी पाऊण वाटी आवश्यकतेनुसार, चवीला मीठ 4 चमचे आणि तिखट किंवा मग हिरवी मिरची पण घालू शकतात. परत एकदा मिक्सरचं भांडे घेतले, त्याच्यात लसूण घातला आहे आणि थोडे जिरे कमी जास्त करू शकतात. यानी चव जास्त वाढते. जेवढा लसूण जास्त घातला तेवढी चव जास्त वाढते. गॅस लायटरनी चालू केला आहे. जाड बुडाचं भांडं घेतलं आहे एक मोठं. भांड्यामध्ये पाणी टाकूया. 3 भांडे असे. पाणी चांगले गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया. झाकण काढूया. पाण्याला चांगली एक उकळी आली आहे. पातेले पाणी घातलं होतं. आता एक पातेलं आपण पाणी काढून घेऊया. लागेल त्यावेळेस ते टाकू शकतो. पाण्यात तीळ टाकूया. ओवा, लसूण आणि जिरं याची पेस्ट घालायची आहे. त्याने वास चांगला येतो. आणि लाल तिखट आणि चवीला मीठ. लसूणच्या पाकळ्या आणि जिऱ्याची पेस्ट घालूया पाण्यामध्ये. पळीनी चांगलं हलवून घेऊया. याच्यात बाजरीचा रवा घालूया. एका हातात रवा ठेवायचा आणि एका हातात पळी. थोडं असं घालायचं आणि हटवायचं, ढवळत लिहायचं. अशाने गुठळी व्हायला नाही पाहिजे. कण्या घालायच्या, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं हलवायचं 3-4 मिनटं, म्हणजे खाली ते लागत पण नाही आणि व्यवस्थित शिजून होतं. चांगली एक उकळी आली आहे आणि परत एकदा हलवून घेऊया. त्याच्यावरती झाकण ठेवू 15 मिनटं आणि मीडियम गॅस करायचा आहे. आता झाकण गरम असतं. अशा वेळेस ओला कपडा करायचा सुती आणि तो पिळून घ्यायचा आणि त्यांनी असं हळूचकणी काढायचा, म्हणजे अशाने चटका बसत नाही हाताला. परत एकदा आपण हलवून घेऊया, म्हणजे खाली लागत नाही आणि चिटकत नाही. पीठ बरंच आपलं शिजत आलं आहे. 15 मिनटं झाले. कण्या मस्त शिजल्या आहे. आता याच्यात पीठ घालूया. हाताने भुरभुर असं एकदम घालू नका, गुठळी होते अशाने. थोडं घालायचं आणि पुन्हा एकदा हलवायचं. पीठ पूर्ण घातलं आहे आणि चांगलं हटलं आहे मस्त खालून वर. रंग पण सुरेख आला आहे. अजून 15 मिनटं लागेल आपल्याला शिजायला. पुन्हा झाकण ठेवूया 10 मिनटं.
घट्ट झालंय. आता गरम पाणी घालूया, अर्धं भांडं. ते आपण एक भांडं काढलं होतं, त्याच्यातलंच अर्धं भांडं त्या पिठामध्ये पाणी टाकूया आणि परत एकदा हलवून घेऊया, म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि चांगलं व्यवस्थित एकत्र शिजेल. वास मस्त आलाय आणि खमंग आलाय. 15 मिनटं झाले, झाकण काढूया. पीठ मस्त शिजून झालंय, बघू शकतात. आणि चांगलं वाफून झालंय. मस्त पूर्ण शिजवायला 35 मिनटं लागले. आता वरतून कोथिंबीर घालूया. धुवून घेतली आहे. कोथिंबीर घातल्याने अजून टेस्ट वाढते. आणि परत एकदा चांगलं हलवून घेऊया. पीठ मी आदल्या दिवशीच पीठ शिजून घेतलंय चांगलं. वेळ वाचतो आपला. सकाळी असं पटापट घालणं होतं. उन्हाच्या आत ऊन लागत नाही. हे पीठ आदल्या दिवशी शिजून घेतलं मी. सकाळी पटापट उन्हाच्या आत खारोड्या टाकणं होतं आणि वेळ पण वाचतो आणि गरम पण लागत नाही, हाताला चटके बसत नाही. मीडियम गॅसवरतीच पीठ शिजून घेतलंय. गॅस बंद करूया. एका बाउलमध्ये पाणी घेतलंय. आदल्या दिवशी पीठ शिजवल्यामुळे पीठ छान झालंय आणि असं घट्ट पण नाही झालंय. तुम्ही बघू शकता. मस्त रंग पण आलाय छान. एक प्लास्टिकचा पेपर घातलाय. हाताला पाणी लावूया. असा एक गोळा घेतला आहे आणि तो घालूया. असं छोटे छोटे गोळे हवे तसे. छोटा मोठा तुम्ही साईज करू शकता. काढताना थोडी थोडी मध्ये मध्ये असा गॅप जागा ठेवा, म्हणजे एकमेकांना ते चिटकणार नाही. खाली बिलकुल लागलं नाही, बघू शकता. कडक उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घ्या. खारोड्या मस्त उन्हात वाळवून घेतल्या आहे. आता आपण तळूया. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू केला आहे. आता याच्यात आपण तेल घालूया खारोड्या तळण्यासाठी. तेल गरम झाले, खारोड्या घालूया. खारोड्या चांगल्या फुलतात आहे. मस्त तेल पण तापले चांगलं. रंग पण सुरेख आलाय. एका डिशमध्ये आपण आता काढून घेऊया. सांडगे सुरेख दिसतात ते. हवा बंद डब्यात 1 वर्ष राहतात. 1 वर्षाच्या वर पण राहतात त्या. खायला खूप चांगल्या लागतात. कच्चे शेंगदाणे आणि खारोड्या मस्त लागतं कॉम्बिनेशन. आणि तळून खाल्ले तरी चालेल. वरण भात किंवा मग खिचडी याच्यासोबत खूप चविष्ट लागतात. एकदा नक्की करून पहा. पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.